5 अंक असेल तर त्या संख्येचा वर्ग आपण कसा काढायचा? आता ही संख्या किती आहे? हिला दशक आहे का? नाही. मग एककच आहे. 5चा वर्ग म्हणजे काय? किती होईल? काल झालं आपला 25. आता बघूया 25चा वर्ग. सोपी पद्धत सांगतोय, सर्वांच्या लक्षात राहील. आता 5चा वर्ग आपल्याला माहिती आहे. 5चा वर्ग किती येतात? किती? 25. एकक स्थानी 5 आहे, त्याचा वर्ग आधी लिहून घेतला. आता उरले किती? 2. क्रमाने जेव्हा आपण असं म्हणतो ना 1 2 3, तर 2च्या पुढचा अंक कोणता येतो? 3. तर 3ने 2ला गुणायचं. 3 दुने किती? 3 दुने, अरे 3 दुने किती? एवढंच बोलायला तुम्हाला एवढा वेळ लागतोय? झालं काय कठीण आहे याच्यात? आता बघा 35चा वर्ग. याच्यात काय करायचं? आधी एकक स्थानी 5 आहे, त्या 5चा वर्ग किती आहे? 25. तो आधी लिहिला आहे. आता उरले किती? 3. क्रमाने जेव्हा 1 2 3 4 असं म्हणतो तेव्हा 3च्या पुढचा अंक कोणता? 4. तर 4ने 3ला गुणायचंय, म्हणजे 4चा पाढा 3 पर्यंत बोलायचं. किती होतील तरी? 12 येतील. आता कोणता अंक घ्यायचा? 15 घेऊया. 15चा वर्ग. एकक स्थानी 5 आहे, त्याचा वर्ग किती येईल? 25. तो आधी लिहून घेतला. आता उरला किती? 1. 1च्या पुढचा अंक कोणता? 2 एके किती? 2 एके 2. आता 45 होता. एकक 5 आहे, त्या 5चा वर्ग किती येणार? 25. आता इथे किती उरले? 4. 4चा पुढचा अंक कोणता? त्या दोघांचा गुणाकार कोणता? 5 चोक. काय अडचण? आधी कोणता वर्ग लिहायचा आहे? 5चा. आणि मग इथे जी संख्या असेल त्याच्या पुढची संख्या आणि ही संख्या दोघांचा गुणाकार करायचा.